अरे तुम्ही व्हिडिओ स्टार्ट केला. येस. हॅलो एव्हरीवन, नमस्कार, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज नाशिक मधला डे 2 आहे आणि आम्ही आज जातोय ग्रेप एम्बसीला मिसळ खायला. सो आम्ही तुम्हाला दाखवूच तिकडचा अँबियन्स, तिकडचा व्ह्यू आणि मिसळचा पण टेस्ट कशी आहे ते पण सांगू आम्ही तुम्हाला. म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता कधी नाशिकला आले की. तर चला निघूया. कशी दिसते मी? कमेंट डाऊन. काका रेडी आहेत ना? काका कधीपासून रेडी झाले? कधीपासून रेडी आहेत काका? नेहमी पटकन रेडी होतात. रेडी रेडी आम्ही. रेडी चला मग मिसळ खायला निघूया. चलो लेट्स गो. तर आम्ही 2 गाड्या घेऊन चाललोय आणि इथे निखिल दादा हाय. हॅलो. टीना ताई. मावशी कुठे आहेत? मावशी येत आहेत. नाशिक मध्ये फिरूया आपण. ग्रेप एम्बेसी आणि पॉसिबल झालं तर घाटावरती जाऊया संध्याकाळी आरतीसाठी. आणि त्याच्यामध्ये वेळ मिळाला तर अजून पण कुठे कुठे जाऊ शकतो. सो लेट्स गो. येस. मावशी हाय. चलो. सगळे खूप हॅपी आहेत जाण्यासाठी. सब लोग साथ में जाने का मजा कुछ और ही है. येस. तर आता 12:30 वाजलेत आणि आम्ही जस्ट निघालोय. अहो किती वेळ लागेल पोचायला इथून? इकडनं अर्धा तास लागेल. 12 किलोमीटर्स आहे. पण ओके. ट्रॅफिक वगैरे असते, आज संडे आहे. ओके. सिग्नल पण असतात त्यामुळे अर्धा तास लागेल. ओके. तर आम्ही बरोबर ना काका? जास्त लागेल. काका प्युअर नाशिक करत, तर काका एकदम एक्झॅक्टली आम्हाला टाइम सांगू शकतील. शॉर्टकट पण सांगतील म्हणजे आपण लवकर पोहोचू शकतो. येस. हा. पप्पा माझ्या गेम्स खेळलो तर त्यामुळे ब्लॉग मध्ये दिसेल ते. येस. तर त्यामुळे उशीर झाला आणि सकाळी मग लवकर एवढं उठायला नाही झालं. आणि सकाळी लवकर उठलं तर मग परत दिवसभर असं झोप सारखंच वाटतं. त्याच्यामुळे मग थोडं आम्ही आरामातच केलं. ट्रॅफिक लागलं आम्हाला इथे. आज सॅटर्डे असल्यामुळे, नाही आज सॅटर्डे की संडे? हा, आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. सगळेच लोक बाहेर फिरायला जातात. सगळीकडेच गर्दी असते आज. येस. नाशिकला आल्यामुळे वार पण हो, खरंच मला लक्षात नाही आला शनिवार आहे की रविवार आहे. अहो तुम्ही इथे जायचं ना मूवी बघायला? तुम्ही नाही ना ताई, टीना ताई, निखिल दादा. हे फेम आहे. फेम होतं पहिले. हा. म्हणजे थिएटर आहे. ओके. हो का? आयनॉक्स. झालं. अच्छा. आता विजय ममता आहे का? अच्छा. बदललं. ते त्यांनी ब्रँड चेंज केला ना. तो पहिले फेम होता, मग त्याचं नाव आयनॉक्स ने घेतलं ते. त्यामुळे आम्ही इकडे जेवानी बघितलं होतं सगळ्या कधीच. ग्रेप एम्बेसी गर्दी असेल. इथे वेटिंग पण असतं ना? हो, वेटिंग. आता एवढं गाड्या झाल्या ते वेटिंग. द्राक्ष वगैरे. ग्रेप एम्बेसी हा एंट्रन्स आहे ग्रेप एम्बेसीचा. वाव. एंट्रन्सला त्यांनी द्राक्ष दाखवले. येस. मी कार. आणि आम्ही इथे ग्रेप एम्बेसीला पोहोचलोय. मावशी छत्री घेऊन आल्यात. चांगलं केलं मावशी. आणायला पाहिजे होती अजून एक. हो, खूप ऊन आहे आणि खूप गर्दी पण आहे इथे. काय माहिती आमचा नंबर कधी लागतो.
ऑलरेडी लेट झालाय आम्हाला यायला. अँड आय एम वेटिंग फॉर माय अहो. कुठे गेला माझा नवरा? ऍक्च्युली गाडी पार्क करतात ते. इथे आमचा हँडसम मॅन आलाय. खूप गर्दी आहे. खूपच जास्त गर्दी आहे. अहो तिथे बघा शॉर्ट्स आहेत वाटतं, जामून शॉर्ट्स वगैरे. अच्छा. फिरवतात बैलगाडीवर. किती घेतात? 25 रुपये. आणि कुठपर्यंत? खूपच गर्दी आहे. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. वाव, झोका खेळते खूप दिवसांनी. झोका घेते झोका. आम्हाला कोण दिसतंय? युट्यूबर. आम्हाला कोण भेटलाय बघा इकडे. आम्ही नाशिकला आलो होतो बाई आणि दादा भेटले आम्हाला. मस्त ब्लॉगिंग चालू केली. माईक लावलाय का तुम्ही? हो माईक लावलाय. इथं काय ग्रेप एम्बेसी. वेटिंग आहे ना. हो, नाशिकमध्ये लोक खाण्यासाठी एवढे काय झाले उत्साही. आणि नाशिकला येऊन पण विदर्भाच्या क्रिएटरला प्रेम भेटत आहे, याच्यापेक्षा भारी काहीच नाही. धन्यवाद नाशिक. त्यांचे व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडतात. आम्हाला पण खूप आवडतात. आम्ही सुद्धा खूप बघतो तुमचे व्हिडिओ. येस. माईक मस्त चला दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले पण काही मंडळी पाहत असाल तर नेहमी पाहत राहा, लाईक करत राहा. थँक्यू. वेटिंग एरिया आहे का? हा, वेटिंगच आहे. नंबर्स इकडे लागतात, त्यानुसार जायचं. ABCD आणि मग त्यानुसार टेबल नंबर वाटतात. वेटिंग नंबर. अच्छा, आम्ही पण टोकन घेतलंय. आमच्या काकांनी घेतलं टोकन. R41 आहे आमचं. वावा जास्त चांगलं आहे. आपला R41 नंबर होता, आलाय. चला जाऊया आता तिकडे. टेम्पटिंग एकदम. हो, भूक लागली आता. चला खाऊया. याने सुरुवात केली.
कैसा टेस्ट मस्त आहे ना मला आवडतं मस्तपैकी मिसळ खाऊन झाली आणि गुळाची चव मिसळ कशी होती तुम्ही कूलरसाठी आले हवेसाठी आले लागतो हा हा मला द्या ना मिसळ कशी होती हो छान होती टेस्ट खूप मस्त होती मिसळ आणि सर्व्हिस पण खूप छान आहे पटापट आणत होते सगळं फास्ट सर्व्हिस आहे फास्ट सर्व्हिस आहे हे वातावरण खूप छान आहे त्यांनी जे बनवलंय ना छान आहे नक्की ट्राय करा फक्त थोडी गुळाची चव जास्त लागते पण चांगलं आहे. चांगलं आहे एव्हरीथिंग इज गुड ग्रेप एम्बेसी इज गुड येऊन ट्राय करू शकतो टेस्ट करायचं कोणाला मस्त आहे मिसळ पण छान होती ज्यूस पण छान आहे आणि मेन म्हणजे यांचं हे जे बनवलंय ना बाग त्या बागेमध्ये जे त्यांनी पूर्ण सेटअप केलंय बेस्ट सेटअप आहे खूप छान अँबियन्स आहे इथे इथे श्रीकृष्णांची मूर्ती पण ठेवली आहे वाव फोटो सेशन झालंय इकडे मस्तपैकी फोटोज काढायला चांगले हा किचन एरिया आहे यांचा सगळं मिसळ रेडी होतं तिकडे आम्ही निघालोय आता ग्रेप एम्बेसी मधून खूप छान एक्सपिरियन्स होता आम्ही सगळ्यांनीच खूप छान एन्जॉय केला सगळ्यांनी खूप सारे फोटोज अँड व्हिडिओज काढले आणि ऍक्च्युली आम्हाला वेटिंग होतं बराच वेळ पण इथे एंटरटेनमेंटसाठी बऱ्याच अशा गोष्टी आहेत जसं की इथे झोके वगैरे पण आहेत देन त्याच्यानंतर बैलगाडी आहे तुम्ही गेम्स आहेत तुम्ही बैलगाडीचं सुद्धा राईड घेऊ शकतात खूप साऱ्या गोष्टी आहे म्हणजे कसं तुमचा वेळ निघून जाईल तुम्हाला कळणार पण नाही हो आरामात येस आणि आम्ही आता निघतोय आम्ही आणि आता आम्ही कुठे जाणार आहोत आम्हालाच माहित नाहीये आता आम्ही गाडीत बसल्यावर डिसाईड करू की कुठे जायचंय तुम्हाला आता डायरेक्टली नेक्स्ट स्पॉटलाच भेटतो आणि तिकडे सांगतो की तो स्पॉट कोणता आहे चलो